श्री दत्तात्रयाच्या वराने उन्मत्त झालेला कार्तवी आपल्या सहस्र भाऊंच्या बळावर जमादग्नी ऋषींच्या आश्रमातील कामधेनू गाईला हिरावून घेतला आणि त्या दोन निरपराध ऋषी पत्नी पतींचे प्राण घेऊन त्याने त्या पृथ्वी तलावर निर्माण मांडले. आपल्या सहस्र भाऊंचा कार्तवीर्य म्हणजे सहस्र अर्जुनाला फार मोठा गर्व झाला. त्याचा तो गर्व जमदग्नी ऋषींचा शिवपुत्र शंभूंचा भक्त परशुराम क्रोधित होऊन आपल्या माता पित्यांचा वधाचा सूड घेण्यासाठी सहस्र अर्जुनावर चाल करून येत आहे. तर चला तर पाहूया कवी संदीप सावंत यांच्या कथासंकलनातून आणि नामवंत लेखक एकनाथ तांबे यांच्या सुरेख लेखणीतून रेखाटलेली एक पौराणिक गणनाटिका सादर करत आहोत. परशुरामाला एक दंताचे वरदान अर्थात सहस्त्र अर्जुनाचा वध. श्री गिरीशदादा कुलकर्णी निर्मित सह्याद्री कोकण कला मंच मुंबई आपल्या समोर सहस्त्र सादर करत आहोत. सहस्त्र अर्जुनाचा वध आणि शिवभक्त परशुरामाचा रणसंग्राम रणसंग्राम रणसंग्राम. या श्वेतदीप नगरीत आपला संसार कसा सुखमय चालला आहे. श्री गजाननाच्या कृपेने आपणास परशुरामासारखा महाबळशाली पुत्र लाभला. होय स्वामी, परशुराम साक्षात भगवान श्री हरी विष्णूचा अवतारच आहे आणि त्यांची महान कीर्ती सर्वत्र जगात अशीच पसरावी असे मला सदैव वाटते. देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला
व माता रेणुके या नारदाचा त्रिवार प्रणाम. साऱ्या पृथ्वी तलावर 3 ताळ सप्त पाताळ भ्रमण करत असता आज या श्वेतदीप नगरीत आलो आहे. नारायण नारायण. आता आज साक्षात नारद मुनीचे आगमन झाले आहे. म्हणजे नक्कीच आज शुभाशुभ वार्ताहर होणार हे त्यांच्या येण्यावरूनच समजते. नारद मुनी या श्वेतदीप नगरीत आपले स्वागत आहे. नारायण नारायण. ऋषीच्यामध्ये या श्वेत द्वीपातील आपण अत्यंत प्रतिष्ठ ऋषी. काम, लोभ, मोह, मत्सर यांना क्रोधावर विजय मिळवता येत नव्हता. कोणाकडून चूक झाली असल्यास आपण त्यांना शाप देत असत अशी आपली गणना. नारायण नारायण. मुनी, अहो करता हरता तो परमेश्वरच. सारं काही त्याच्या कृपा आशीर्वादानेच घडते. आपले चरण या माझ्या नगरीला लागले यातच मी धन्य झालो. नारायण नारायण. ऋषीच्यामध्ये माता रेणुका आपणास प्रणाम. येतो आम्ही. नारायण नारायण. हे भगवंता दीनदया. हे भगवंता दीनदया. संगोपन करते. येते मी. हे राजन, तुझी कीर्ती अनेक वेळा स्मरली. तुझ्यासारख्या कीर्तिवंत, यशवंत, वर्धवंत जाणत्या राजास भेटण्याची माझी आज इच्छा प्रत्यक्ष पूर्ण झाली. हे ऋषीवर, आपल्या आश्रमात येऊन फार आनंद झाला. आपल्या सोबत भोजन करण्यास मला मनापासून आनंद होईल. होय ना? मग राजन, चला माझ्यासोबत माझ्या आश्रमात. चला तर.
कार्याने प्रसन्न झालो आहे. परशुराम, तुझी इच्छा निष्कोट कथन कर. कैलास निघाला शिवचंद्र मोरे, फणींद्र माथा मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो वद कोण तारी, तुझवीन शंभो वद कोण तारी. हे महादेवा, तू या भक्ताला दर्शन दिलं, यातच मी धन्य झालो. प्रभू धन्य झालो. परशुराम, तू माझा शिवभक्त आहेस, परंतु तुझ्या या कठोर तपश्चर्यामुळे आपल्या भेटीची शांताई मी परशु देऊनच करतो. तथास्तु. शंभो शिव शंभो. हे ऋषी जमदग्नी, आपण दिलेले भोजन यथेच्छ स्वादिष्ट सुंदर होते, पण काय राजन? पण एका गोष्टीची शंका वाटते. या भव्य भोजनाचे रहस्य तरी काय? राजन, ही सारी किमया कामधेनू गायीची आहे. ती गाय प्रत्यक्ष मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्या गायीमध्ये 33 कोटी देवांचा समाविष्ट आहे, आणि ही गाय मला देवराज इंद्राने सप्रम भेट दिली आहे. हे ऋषीवर, ती कामधेनू गाय मला हवी आहे. या कामधेनू गायीला माझ्या माहिष्मती नगरात नेऊन माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करणार. महातपस्वी ऋषीमुनी ज्याप्रमाणे आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करतात, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा या कामधेनू गायीचा त्याग करा. आणि असे जर घडणार नसेल तर या कामधेनू गायीला मी हिरावून घेतल्याशिवाय राहणार. वत्सा, तुझ्यासारख्या जगसम्राटास असा दुसऱ्याच्या गोष्टीची अभिलाषा करणे शोभत नाही. जा, चालता इथून, नाही तर माझ्या क्रोधाने भस्म होशील. जा, चालता इथून. तू ऋषी नसून एक ढोंगी आहेस. जे खरे ऋषी असतात ते आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करतात. तुमच्यासारखे ढोंगी ऋषी या सृष्टीला भार झाला आहे. हे ऋषीवर, या कामधेनू गायीला घेतल्याशिवाय हा शास्त्र अजून गप्प बसणार नाही. ऋषीवर, तुझा मरणकाळ जवळ आला आहे. ऋषीवर, तुझा मरणकाळ जवळ आला. ऋषीवर, पहिलाच माझा पराक्रम. या कामधेनू गायीला माझ्या माहिष्मती नगरात नेऊन माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करणार.
ऋषीवर पाहिलास पाहिलास ना पराक्रम. स्वामी स्वामी दृष्ट तू माझे कुंकू पुसलीस. जा, तुझ्या आयुष्यात अनेक संकट येतील. माता रेणुके तुला यमसत्ती पाठवतो. माता रेणुके या कामधेनू गाईला भेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही मला. शास्त्रात दत्तात्रयाचं वरदान आहे. या कामधेनू गाईला मी घेऊन जाणारच. सहस्राज्य काहीही कारण नसताना तू मला बाण मारलेस. लक्षात घे, तुझ्यासारख्या योद्ध्याला मरण हे अटळच आहे. आणि आमचा सुपुत्र तुझ्या बलशाली शक्तीचा छेद देऊन तुझा तोंड घेईल. कोण हा परशुराम? या कामधेनू गाईला माहिष्मती नगरात नेण्यापासून मला कोणीही अडवू शकणार नाही. पाहतो पाहतो मला कोण अडवतो ते. पिताश्री पिताश्री कोणत्या नीच दृष्टाने कृत्य केलं माते? कोणत्या नीच दृष्टाने कृत्य केलं माते? अगं तुझ्या रक्त त्रैलोक्य भस्म करायचं सामर्थ्य असतं ना, हा प्रसंग घडलाच कसा माते? हा प्रसंग घडलाच कसा? परशुराम पिताश्री सोडून जाता ना? नाही फार दुःख होत आहे. तू शोक करू नकोस. त्या शास्त्र अर्जुनाने आमचे प्राण घेतले. त्याला श्री गजाननाचं वरदान असून दत्तात्रयांचं आणि शस्त्र भाऊचे बळ. पिताश्री पिताश्री या अन्यायाचा सूट घे परशुराम. त्या सहस्रार्जुना काहीही कारण नसताना तुझ्या आईचे प्राण घे. तुला काय होते ना? तुला काही होते ना? तू सांग सदाशिवला शरण जा. ते तुला निश्चितच मार्गदर्शन करते. परशुराम सहस्त्रार्जुन, माझ्या माता पित्यावर केलेला अन्याय हा तुझा वध करूनच घेईल. सहस्त्रार्जुन, तुला तुझ्या भाऊपासूनचा भरपूर मान आलाय. या परशुराच्या साधूकारी सहस्त्रार्जुन तुझ्या रक्ताचा अग्निशोध करेन. सहस्त्रार्जुन सावध राहा. हा परशुराम तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. सावध राहा.
इंद्र दरबारी एखादं सुंदर नृत्यांकन झालंच पाहिजे. म्हणून म्हणून मी रमेश प्राचरण करतो. रंभे घे रंभे. आशीर्वाद आहे. नवनवतीचा थाट करुणी साजिरा दरबारी आली रंपा रूप सुंदरा रूप सुंदरा मी सुंदरा स्वर्गाची अप्सरा नवनवतीचा थाट करून साजिरा दरबारी आली रंपा रूप सुंदरा नवनवतीचा थाट करून साजिरा दरबारी आली रंपा रूप सुंदरा रूप सुंदरा सुंदरा स्वर्गाची अप्सरा थाट करून साजिरा
त्यानं माझे इंद्रपुरी कसे प्रफुल्लित झाले बघ. म्हणून आपण आता माघारी जावे. नारायण नारायण कोण? नारद मुनी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची ही स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची ही स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. नारायण नारायण नारायण. देवादिदेव इंद्रदेव या ब्रह्मपुत्र नारदाचा आपला त्रिवार प्रणाम. आशीर्वाद आहे. मुलीभर आत्मस्मरण न करताना सुद्धा अमरावतीवरती येण्याचे कारण नारायण नारायण. इंद्रदेवा श्वेतदीपातले ऋषी जमदग्नींना तुम्ही दिलेली भेट कामधेनू काय महिष्मती राज्याचा राजन शस्त्र अर्जुनाने ती हिरावून घेतली. इतके ऋषी जमदग्नी व माता रेणुकेचे प्राणही घेतले. नारायण आपण निश्चिंत राहावे. उचित समय साधून त्या कामधेनू गायीची नक्कीच पूर्तता करू. म्हणून आपली विश्वभ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण. इंद्रदेवा येतो आम्ही. नारायण नारायण. माझी विठू माऊली तू जगाची तू सावली. माझी विठू माऊली तू जगाची तू सावली. दर्शनासी आलो देवा तुझ्याच राहुळी. हे काली कुंडल शोभे कर कर शोभे कर
शोभे करकटेवरी, डोळे भरुनी तुझी पाहू पंढरी. काही कुंडल शोभे करकटेवरी, डोळे भरुनी तुझी पाहू पंढरी. हे स्वर्गाधिपती इंद्रदेव, तू दिलेल्या त्या कांतीन बलीमुळे माझ्या माता पितांचे प्राण गेले. तू इतका दोषी समजलास. आज या परिस्थितीपासून तुला कोण वाचवता तेच पाहतो मी. परशुरामा, मुक्काडीला मला श्रवण आहे. नाही तर सप्त ऋषींच्या आज्ञेपासून बनलेल्या या वज्रानं साक्षात रुद्रास तुझा वध झालाय. आणि तसाच वध तुझाही होईल म्हणून म्हणतोय, वेळ गेली नाही अजून क्षण आहे. असंभव इंद्रदेवा, असंभव. तुझ्या जर वज्रामध्ये जर सामर्थ्य असेल तर चाला तुझ्या रविदेवता. होय धन्य. रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव देवरू. सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव देवरू शाहीर पिंट्या भालेकर कवी संदीप चाचे यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. तरी नमन मंडळ त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे वेदांत राजेश भोड यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नमन मंडळ त्यांचे सततचे ऋणी आहोत. धन्यवाद. नारायण नारायण कैलासावरती डमरू वाजे कैलासावरती डमरू वाजे
माझा सावसला शिव भोळा हो माझा सावसला शिव भोळा हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नाथाचा आपला त्रिवार प्रणाम. आशीर्वाद आहे देवी पार्वती. आज नारद मुनींचे आगमन झाले आहे. नक्की शुभाशुभ वार्ताहर होणार आहे. यावे यावे नारद मुनी कसे काय येणे केले या कैलास नगरीमध्ये. नारायण नारायण. भोलेनाथा, दत्तात्रयाच्या वरानं उन्मत्त झालेला सहस्रार इंद्रदेवाने ऋषी जमदग्नींना दिलेली कामधेनू गाय त्याने हिरावून घेतली. एवढेच नव्हे तर जमदग्नी ऋषी व माता रेणुकेचे प्राणही घेतले आणि सारी नगरी शोकाकुल झाली आहे. नारायण नारायण. नारद मुनी, या विश्वातील साऱ्या घटना विविध लिखित असतात. या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. विष्णुदेवाने तिचे पालन केले आणि या संकटातून रक्षण मी स्वतः केले. नारद मुनी, तुम्ही निर्धास्त राहा. योग्य वेळ येऊन त्या सहस्र अर्जुनाचा वध होईलच, यात काही चिंता नाही. तुम्ही आपली विश्वभ्रांती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण. भोलेनाथा, माता पार्वती, मला या नारदाचा त्रिवार प्रणाम. येतो आम्ही. नारायण नारायण नारायण. शेष आसनी कमल लोचनी क्षीरसागरी हा देव माता हरी. शेष आसनी कमल लोचनी क्षीरसागरी हा देव माता हरी. शेषासनी कमललोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. शेषासनी कमललोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. रूपाजळी सदैव वर्तावरी. रूपाजळी सदैव वर्तावरी. शेषासनी कमललोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. शेषासनी कमललोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. देवी पार्वती, बाळ गणेश कुठे दिसत नाही. सर्व काही कुशल मंगल आहे ना. तुम्ही अजिबात चिंता करू नका. बाळ गणेश आपल्याच भेटीसाठी येत आहे.
पिताश्री माते, आपणास या गणेशाचा त्रिवारपणा. आशीर्वाद असो. बाळ गणेश, तुझ्या आल्याने आम्ही माता पिता खूप प्रसन्न झालो आहे. बाळ गणेश, आम्ही दोघे शरण मंदिरात जात आहोत. तू द्वारपाले उभा राहा आणि कोणाला यात सोडू नको. जशी आज्ञा पिताश्री. आपल्या आज्ञेचे पालन करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. आपण निर्धास्त राहा. ठीक आहे. हे बालका, मला महादेवास भेटायचं आहे. हे मानवा, कोण आहेस तू? का आलायस इथे? हे बालका, माझं नाव परशुराम आहे. मला श्री महादेवास भेटायचं आहे. मुकाट्याने माझ्या मार्गातून बाजूला हो. परशुराम, तू आल्यामार्गी परत जा. शंभू महादेव, माता पार्वती कैलासात शरण मंदिरात आराम करत आहेत. कोण आहेस तू? माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर या पंचजन्म साजरा कर. परशुराम, या युद्धातून पलायन मात्र करू नकोस. स्वीकारली तुझी चेतावणी. जशी तुझी इच्छा. परशुराम, काय केलंस? क्षमा करा महादेवा, क्षमा करा. आपल्या दर्शनासाठी हे सारे कृत्य घडलं. महादेवा, क्षमा करा. माझ्या माता पित्यांच्या वेदनेनं विवल झालेला हा परशुराम आज आपली या मातेसह या बालकाची त्रिवार क्षमा मागतो. महादेवा, त्रिवार क्षमा मागतो. महादेव, हा दंत व्यर्थ झाला नाही. या बालकाचा पराक्रम पाहताच या साऱ्या त्रैलोक्यात या बालकाला एकदंच्या नावाने पूजलं जाईल. महादेवा, पूजलं जाईल. परशुराम, तू जसा मातू पितूचा आहे तसा बाळगण सुद्धा भक्तवत्सल्य आहे. तुझा जर तुझे वर पाहिजे असेल तर ब्रह्मांड नायक गणेशाची आराधना कर. हे साम सदाशिव, हे महादेवा, मी आपल्या आज्ञेचं सदैव पालन करेन. महादेवा, सदैव पालन करेन. हे पुरुषोत्तमा, हे गौरीपुत्रा गजानन, हे एकदंता, मी तुझे त्रिवार क्षमा मागतो. माझ्या पित्यांच्या प्रेमाला भविष्याची प्रेरणा असते, परंतु परमेश्वरावर प्रेम आणि भक्ती आणि त्यांचं शाश्वत प्रेम संपादन करावे आणि माझ्या माता पित्यांची अपेक्षा इच्छा पूर्ण करतात माझ्या हातून
सदैव सारं कार्य संपूर्ण पार पडावे अशीच माझी इच्छा आहे गणराया, अशीच माझी इच्छा आहे. हे परशुराम, मी तुझ्यावर प्रसन्न झालो असून या पृथ्वी तलावर तुझे या परशुने तू सर्व क्षत्रियांचा 21 वेळा नामोहरण करशील. या कार्यातून ब्राह्मणांची गोरगरिबांची सेवा हे सत्कार्य तुझ्या हातून सिद्धीला जाईल. तथास्तु. हॅलो, हे पहा, कलाप्रेमी रसिकांच्या मनपसंत झालेले पारितोषिक पानपुडी देवी कलामंच यांच्याकडून संपूर्ण या कार्यक्रम सादरीकरणासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संदेश भानू कुळे यांच्याकडून खास करून महाराजांच्या भूमिकेसाठी मठबाळा नमन मंडळ संदेश भानू कुळे मनबाळा नमस मंडळ रूल यांच्याकडून खास करून नारदाच्या भूमिकेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजेश भुवड यांच्याकडून शास्त्र अर्जुन भूमिकेसाठी 151 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे नमन लोकसंस्था कार्यक्षेत्र भारत उपाध्यक्ष आणि कवी रमाकांत चावळे माऊलींकडून या कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी तुकाराम भिकू नटे आणि कैलासवासी लक्ष्मी तुकाराम नटे यांच्या स्मरणार्थ संतोष तुकाराम नटे आणि सुप्रिया संतोष नटे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे श्री दिनेशदादा कुडतरकर निर्मित सह्याद्री कोकण कला मंच मुंबई शास्त्र ऋण्यावर. क्या बात है. सार्वभौम सम्राट होणार हा शास्त्र अर्जुन, सार्वभौम सम्राट. यदुवंशातील पृथ्वीयाचा पुत्र या शास्त्र अर्जुनाने भगवंताचा अंश अग्नी त्याला उत्पन्न श्री दत्तात्रयाची आराधना करून साक्षात जगविख्यात अशा पृथ्वी तलावर शास्त्र पाहू अधर्मांचा पृथ्वी तलावर विजय प्रत्यक्ष अशा मानवापासून शेवटी मरण असे वरदान प्राप्त केले. सारे काही माझ्या मनासारखे घडते आहे. या कामधेनू गाईला महिष्मती नगरात आणून मी माझ्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. नारायण नारायण नारदाची स्वारी अभिमान सोड अभिमान सोड हरी भक्तीची चाकावी चव गोड हरी भक्तीची चाकावी चव गोड अभिमान सोड मानवा अभिमान सोड भक्तीची चाकावी चव गोड
अभिमान सोड, अभिमान सोड, अभिमान सोड मानवा, अभिमान सोड. हरी भक्तीची जागा विसव गो, हरी भक्तीची जागा विसव गो. अभिमान सोड, अभिमान सोड, अभिमान सोड मानवा, अभिमान सोड. नारायण नारायण नारायण. हे राजन, या ब्रह्मपुत्र नारदाचा तुला त्रिवार प्रणाम. वाशिष शस्त्र झालं तेवढं पुरे झालं. या कामधेनू गायची तू मुक्तता कर आणि साक्षात भगवान विष्णूचा अवतार त्या परशुरामास शरणचा यातच तुझं कल्याण. नारदा, तुझ्या तत्वज्ञानाची गरज नाही मला. अरे तू तू तर त्या देवांचा दास. तुझं ब्रह्मज्ञान या शस्त्र अर्जुनाच्या कामी येणार नाही. त्याचा होईल तू. नाहीतर शेतीची मुठी छाटून टाकील या ब्रह्मांडात. नारायण नारायण. जे म्हणतात ना, जन्माच्या जन्मांतरी जन्मलाच खरा देव तो सोयरा खरा, देव तो सोयरा खरा. नारायण नारायण. हे सोडून दे रे वेड्या गर्व विमान, हे सोडून दे रे वेड्या गर्व विमान.
शास्त्र अर्जुन अमर आहे अमर. माझ्या माता पित्यांचे प्राणाचा बदला आणि सामधनु गायला सुद्धा करण्यास हा परशुराम विचार आहे. परशुराम समोर या कामधेनु गाईला शास्त्र अर्जुनापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही हे विसरू नकोस. साक्षात साक्षात दत्तात्रयाचे वरदान आहे बघा. हे अर्जुना, तुला तुझ्या सहस्त्र भाऊंचा इतका गर्व झाला आहे. आज या परशुने तुझ्या सहस्त्र भाऊ सांगून टाकला आहे. परशुराम या सहस्त्र अर्जुनाच्या भाऊपाशात जोपर्यंत दत्तात्रयाचे वरदान अमर आहे तोपर्यंत हा शास्त्र अर्जुन अमर आहे. तुझ्या भाऊपाशात आणि तुझ्या या परशुमध्ये एवढी जर बुद्धी असेल आणि ताकद असेल तर कर या महाबलशाली शस्त्र अर्जुनाची सामना. अरे मग पाहतोस काय? चला तुझी रणदेवता पाहू दे तुझा पराक्रम. आपल्या समोर सह्याद्री कोकण कलामांच्या मुंबई तिने दादा कुलुंदाचा निर्मित सह्याद्री कोकण कलामांच्या मुंबई आपल्या समोर एक पौराणिक गणनिका सादर करते. कवी शाहीर रंग उपासक कवी शाहीरच्या कथा आकलनातून त्यांच्या कथानकलनातून लेखक नाम होतं एकनाथ तांबेच्या लेखणीतून सादर होते पौराणिक गणनिका परशुरामाला एक दत्ताचे वरदान. परशुरामाला एक दत्ताचे वरदान अर्थात अर्जुनाचा वर कलाप्रेमी मायबाप रसिकांच्या समोर सविनय सादर करतो. तिने सदा कीर्तन करते सह्याद्री कोकण कलावंत मुंबई सविनय सादर करतो. आमच्या सर्व यशस्वी कलाकारांतून आपल्या समोर सादर होते एक पौराणिक कर्नाटिका. परशुरामाला एक दत्ताचे वरदान अर्थात शास्त्र अर्जुनाचा आपल्या समोर सादर होते एक पौराणिक नाटिका. कवी शाहीर सती सावंत त्यांच्या आगमनातून एकनाथ तांबेच्या लेखणीतून सादर होते सह्याद्री कोकण मंचाचे यशस्वी कलाकार आपल्या समोर एक उत्तम सादरीकरण करते एक पौराणिक कर्नाटिका
अर्थात अर्जुनाचा वर परशुरामाला एक दत्ताचे वरदान परशुरामाला एक दत्ताचे वरदान अर्थात आपल्या समोर सादर होते परशुरामाला एक दत्ताच्या वरदान परशुरामाला एक दत्ताचे वरदान अर्थात शस्त्र अर्जुनाचा वर रसिक हो आपल्या समोर सादर होते